तर लेसनचं नाव काय आहे आपल्या? हीट आहे. आता हीट म्हणजे काय? हीट म्हणजे असते उष्णता. आता उष्णता भरपूर ठिकाणी आपल्याला उपयोगी असते. आता ती कशी उपयोगी असते? काही वेळेला ती रिॲक्शनमध्ये युजफुल असते, काही वेळेला रिॲक्शन स्टॉप करण्यासाठी पण हीटची गरज असते, काही वेळेला रिॲक्शनला बूस्ट करण्यासाठी पण हीटची गरज असते. मग आपल्याला या लेसनमध्ये काय बघायचं? हीट म्हणजे काय, त्यानंतर हीटच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. म्हणजे होप्स ॲपॅरेटस आहे, यामध्ये खूप इम्पॉर्टंट ॲलोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे, त्यानंतर लॅटेंट हीट आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट आहे, त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ मटेरियल किंवा ट्रान्सफर ऑफ हीट हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे सगळं आपल्याला काय करायचं या लेसनमध्ये बघायचं आहे. तर आपण सुरुवात कशापासून करूया? आपल्या हीटपासून. ठीक आहे. आता हीट जी आहे ती एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे. कशाचा फॉर्म आहे तो? एनर्जीचा फॉर्म आहे. आता एनर्जी आली म्हणजे त्याच्यामधून काय होत असतं की एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये तो ट्रान्सफर करू शकतो. मग आता हीट कशासाठी रिक्वायर्ड आहे आपल्याला? की कुठला एक सबस्टन्स असेल त्याची जर आपल्याला स्टेट चेंज करायची, म्हणजे फिजिकल स्टेट जर चेंज करायची असेल तर त्यासाठी हीट खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता प्रत्येक कंपाऊंडला 3 टाईपच्या टेम्परेचर असतात. पहिला असतो मेल्टिंग पॉईंट, दुसरा असतो बॉइलिंग पॉईंट आणि तिसरा असतो फ्रीजिंग पॉईंट. आता हा जो मेल्टिंग पॉईंट आहे, मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच सॉलिड्स आर कन्वर्टेड इनटू लिक्विड फेज इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉईंट. आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच लिक्विड सबस्टन्सेस आर कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट. आणि त्यानंतर तिसरा असतो फ्रीजिंग पॉईंट. आता हा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? की लिक्विड आहे आणि लिक्विडला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? सॉलिडमध्ये कन्वर्ट करायचं. त्याला आपल्याला म्हणतो आपण त्याला फ्रीजिंग पॉईंट. आता परत एकदा बघूया आपण. 3 पॉईंट असतात. पहिला कुठला असतो? मेल्टिंग पॉईंट, त्याला म्हणतो आपण MP. आता मेल्टिंग पॉईंटसाठी कशाची गरज आहे? प्लस हीटची गरज आहे. म्हणजे काय? एखादं सॉलिड असेल त्याला आपण हीट देत गेलो, हीट ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय भेटतो? एक पॉईंट असा येतो ज्यावेळेस त्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये होतं. ठीक आहे. हा काय झाला तुमचा मेल्टिंग पॉईंट. म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ सॉलिड टू लिक्विड इज कॉल्ड ॲज मेल्टिंग पॉईंट. आता आपल्याकडे लिक्विड आहे, परत त्याला हीट देत जा. हीट देत गेल्यानंतर एक असा पॉईंट येईल की ज्यावेळेस ह्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? गॅसमध्ये होणार आहे. तो जो पॉईंट असतो त्याला म्हणायचं आहे बॉइलिंग पॉईंट. आता परत आपण काय करूया? याचं रिव्हर्स करूया. म्हणजे गॅसमधून आपण हीट मायनस करूया, तर तो काय देतो आपल्याला? लिक्विड देतो. परत ह्या लिक्विडमधून हीट मायनस करा, त्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सॉलिडमध्ये होतं. ह्याला म्हणायचं फ्रीजिंग. ह्याला काय म्हणायचं आपल्याला? फ्रीजिंग. आता गॅस टू लिक्विड जे कन्व्हर्जन होतं त्याला कंडेन्सेशन पण म्हणतात. आता कंडेन्सेशन म्हणजे काय असतो? की जो दिलेला गॅस सबस्टन्स आहे त्याला कूल केलं जातं आणि कूल केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होत असतं, त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टिलेशन नावाची एक प्रोसेस आहे ज्याच्यामधून आपण लिक्विडचं प्युरिफिकेशन करत असतो. क्रोमॅटोग्राफी आहे, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे, त्यानंतर प्रेशराइज डिस्टिलेशन, अशा भरपूर मेथड्स आहेत ज्याच्यामधून आपण काय करत असतो की कंपाऊंडचं प्युरिफिकेशन करत असतो. म्हणजे काय? टेम्परेचर ही एक सगळ्यात बेस्ट मेथड आहे ज्याच्यामधून आपण काय करू शकतो? कंपाऊंडचं प्युरिफिकेशन करू शकतो. आता हीट थोडक्यामध्ये तुम्हाला कळाली आहे. आता त्याच्यानंतर आता पहिला आपला पॉईंट सुरू होतो ज्याचं नाव आहे लॅटेंट हीट. काय नाव आहे कन्सेप्टचं आपल्या? लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये म्हणतात विशिष्ट उष्माधारकता. ठीक आहे. आता लॅटेंट म्हणजे काय? स्पेसिफिक. आता कुठल्याही सबस्टन्सला ज्यावेळेस आपण हीट देतो, हीट दिल्यानंतर एक टेम्परेचर रेंज फिक्स असते त्याची, की त्या टेम्परेचर नंतरच त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? लिक्विडमध्ये होणार आहे, किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होईल. त्याला म्हणायचं आपल्याला लॅटेंट हीट. म्हणजे काय? द टेम्परेचर विच इज रिक्वायर्ड टू मेल्ट or to which is required to convert one substance from another substance is called as latent heat. ठीक आहे. म्हणजे काय? जे टेम्परेचर रिक्वायर्ड असतं कशासाठी? एका कंपाऊंडचं कन्व्हर्जन दुसऱ्या कंपाऊंडमध्ये करण्यासाठी जे पर्टिक्युलर टेम्परेचर रिक्वायर्ड असतं त्याला म्हणतो आपण लॅटेंट हीट. ठीक आहे. आता याच्यामध्ये मग 2-3 प्रकारच्या लॅटेंट हीट आहेत. पहिल्या आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आता लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन काय सांगते आपल्याला? की सपोज एखादा लिक्विड कंपाऊंड आहे, लिक्विड कंपाऊंडला आपण हीट दिली, हीट दिल्यानंतर त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. आता लिक्विड टू गॅस जे कन्व्हर्जन होतं त्यावेळेस काय फॉर्म होतात? वेपर्स फॉर्म होत असतात. म्हणजे काय येणार मग? द टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टेट इज कन्वर्टेड इनटू गॅसियस स्टेट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे. परत लिक्विडचं आपल्याला सॉलिडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, मग त्याचं आपण काय करतो? फ्युजन करतो. त्याला म्हणायचं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. डेफिनेशन काय येणार?
the temperature which is required to fuse or which is required to convert a liquid substance to solid state is called as latent heat of fusion. आता 3 टाईपच्या डेफिनेशन आहेत, तिघांमधली एखादी तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. आता स्पेसिफिक लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट झालं, त्यानंतर काय असतं आपलं स्पेसिफिक लॅटेंट हीट. म्हणजे प्रत्येक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट फिक्स आहे, त्याच्यामध्ये कधी चेंज होणार नाही. आता लोखंड घेतला आणि आपण साधा बर्फ घेतला, बर्फाला मेल्ट व्हायला खूप कमी वेळ लागतो आणि लोखंडाला मेल्ट व्हायला खूप जास्त वेळ लागतो. आता हे कशामुळे होत असतं, त्याच्यामध्ये जे असणारे पार्टिकल्स आहेत किंवा जे असणारं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तेवढा जास्त वेळ आपल्याला त्याला कन्वर्ट करण्यासाठी लागत असतो, आणि जेवढं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल तेवढा वेळ काय लागत असतो, मग कमी लागत असतो. मग हे कशावरती डिपेंड करतं, आपलं स्पेसिफिक कंपाऊंडवरती डिपेंड करत असतं, त्याला म्हणायचं स्पेसिफिक लॅटेंट हीट. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आता काय करत असतो की प्रत्येक कंपाऊंड हा हीट एक्सचेंज करत असतो. तर हीट एक्सचेंज म्हणजे काय की सपोज आपल्याकडे एक मीडियम आहे. आता टेक्स्टबुकमध्ये पण एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की अशा टाईपचा एक तुम्हाला वॅक्सचा लेअर दिलेला आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हा वॅक्सचा लेअर आहे. पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये टाकला Fe आयरन, त्याच्यानंतर आपण घेऊया वॉटर, आणि थर्ड स्टेटला काय घेऊया आपण, समजा कुठला तरी एक कंपाऊंड घेऊया ज्याचं नाव आपण कॉपर घेऊया. ठीक आहे. आता सपोज आयरन आहे, वॉटर आहे आणि कॉपर आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात लो मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे, वॉटरचा आहे. त्याच्यानंतर कोण येणार, कॉपर, आणि त्याच्यानंतर कोण येणार, आयरन. म्हणजे सगळ्यात जास्त हीट कोण ॲब्झॉर्ब करणार, आयर्न करणार. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा खाली कोण येणार, हा आयर्न येणार. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण येणार, कॉपर येणार, आणि 3 नंबरला कोण येणार, लिक्विड येणार. ह्याचं रिझन काय की आयरनचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो जास्त आहे, त्यामुळे तो हीट जास्त ॲब्झॉर्ब करतो, आणि जास्त हीट ॲब्झॉर्ब केल्यानंतर तो इझिली खाली जात असतो. ठीक आहे. हा जो बॉक्स आहे तो कशाचा बनवलाय, आपण वॅक्सचा बनवलाय. आता याच्यामधून मग काय होतो, लगेच तो खाली जात असतो. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण येतो, आपला कॉपर येतो, कारण आयरनपेक्षा थोडीशी हीट तो जास्त ॲब्झॉर्ब करतो, पण वॉटरपेक्षा नक्कीच तो जास्त करत असतो. म्हणून 2 नंबरला कोण खाली येतो, कॉपर, आणि 3 नंबरला कोण येत असतो, वॉटर मॉलिक्यूल. आता ह्याला काय म्हणायचं आहे, हीट एक्सचेंज. आता हीट एक्सचेंजसाठी अजून एखादं एक्झाम्पल आपण बघूया. सपोज आपल्याकडे आपण स्वयंपाक करत असतो, पातेला असेल किंवा कढई असेल, त्या आता ज्यावेळेस गॅसवर ठेवलेली असते, गॅसवर ठेवल्यानंतर जाऊन तिला पटकन हात लावा. हात लावल्यानंतर तुम्हाला एकदम जोरात चटका बसतो. का चटका बसतो, कारण काय बघा त्याचं. आता समजा आपल्याकडे काय पातेला आहे. आता पातेलाचा शेप कसा असणार, ह्या टाईपमध्ये पातेला आहे आपला. ठीक आहे. आता आपण हीट कुठून देतोय, खालच्या साईडला हीट देतोय. आता हीट दिल्यानंतर ही हीट काय होते, युनिफॉर्मली ट्रान्सफर होते. कुठून, इकडून ह्या साईडने पूर्ण ह्या साईडने, आणि मग ती मधल्या साईडने वरती येत असते. आपण जे काही शिजायला टाकणार सगळ्यात पहिल्यांदा खालून हीट वरच्या साईडला ट्रान्सफर होत असते, कारण जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठे हीटचं, डाऊनवर्ड साईडला आहे. मग आता आपण ह्या ठिकाणी हात लावतोय. हात लावल्यानंतर काय होतो, चटका बसतो. त्याचं रिझन काय, हीट जी ती काय होत असते, ट्रान्सफर होत असते, किंवा हीटचं एक्सचेंज होत असतं. कुठून, हायर रिजन कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर रिजन कॉन्सन्ट्रेशन. आता जर आपण टेम्परेचर काउंट करायचंच म्हणलं तर इथे असणारं टेम्परेचर आणि इथे असणारं टेम्परेचर खूप फरक आहे. का, कारण इथं हीट नंतर ट्रान्सफर झालेली आहे आणि ह्या ठिकाणी पहिल्यांदा हीट ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे काय, ह्या ठिकाणी काय असणार, टेम्परेचर जास्त असणार, आणि वरती जसं जाणार तसं टेम्परेचर काय होत जाणार, कमी होत जाणार. ह्याला काय म्हणायचं आपल्याला, हीट एक्सचेंज. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण, जे जे पॉईंट्स आहेत ते पहिल्यांदा घेऊया, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे 2 पॉईंट्स आहेत आपले, होप्स ॲपॅरेटस आणि ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, त्याला आपण सगळ्यात शेवटी घेऊया. ठीक आहे. आता ॲटमॉस्फिअरमध्ये हीट कशी ट्रान्सफर होते, किंवा ॲटमॉस्फेरिक ट्रान्सफर कशी होते हीटचं, ते आपण एक थोडक्यामध्ये बघूया. आता आपल्या पूर्ण युनिव्हर्सला जो एनर्जीचा सोर्स आहे तो कोणी आपल्याकडे, सन आहे. ठीक आहे. आता सन काय करतो, मग एनर्जी सप्लाय करतो सगळ्यांना सेम. जेवढी एनर्जी तुम्हाला देतो तेवढीच तो मला देतो, पण ते रिजन वाईज डिपेंड करतं. आता रिजन वाईज कसं, पूर्ण पृथ्वीसाठी एकच सन आहे, पण आपण 2 शहरांचं एक्झाम्पल बघूया. पहिलं बघूया नागपूर, आणि दुसरं बघूया मुंबई. आता हे 2 शहरं का घेतली, कारण काय, ही आपली सब कॅपिटल आहे आणि ही काय तुमची कॅपिटल आहे महाराष्ट्राची. ठीक आहे. आता मुंबईला समुद्र आहे, नागपूरला समुद्र नाही आहे,
त्यामुळं मुंबईला जो आहे गरमी खूप जास्त होते, घाम खूप जास्त येतो, पण टेम्परेचर रेंज जी आहे ती थोडीशी कमी असते. नागपूरला टेम्परेचर खूप जास्त आहे, पण मुंबईसारखा उकाडा तिथं जाणवत नाही. ठीक आहे, दोन्ही पृथ्वीवरतीचे, दोन्ही महाराष्ट्रामध्येच आहेत, तरी पण दोघांच्या टेम्परेचर रेंजमध्ये खूप फरक पडतो. आता मुंबईला ॲव्हरेज टेम्परेचर जर समजा 30 डिग्री सेल्सिअस असेल, तर नागपूरला हेच काय असणार आहे, 40 डिग्री सेल्सिअस असणार आहे. ठीक आहे, आता 10 डिग्री सेल्सिअसचा फरक इथं तुम्हाला जाणवतोय. तेच जर आपण साऊथ आफ्रिका साईडला गेलो, टेम्परेचर अजून वाढतं. ह्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, त्यासाठी तुम्हाला जॉग्राफी अभ्यास करावा लागेल. जे आपला असणारा अर्थचा साईज, शेप, त्याच्यावरून जो येणारा सनलाईट आहे तो काही वेळेला पूर्ण क्रॉस येतो, काही वेळेला तो हॉरिझॉन्टल लाईनमध्ये येतो. हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आल्यानंतर टेम्परेचर रेंज कमी असते आणि क्रॉस आल्यानंतर टेम्परेचर रेंज थोडीशी काय असते, जास्त असते. ठीक आहे, इथं समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारा असल्यामुळे काय होतं, हा आपला समुद्रकिनारा आहे. येणारा सनलाईट ह्याच्यावरती येतो, जो अप्पर लेअर आहे त्याचं वेपरायझेशन होतं आणि ते सगळं वेपर जाऊन ॲटमॉस्फिअरमध्ये सेटल होतात. सेटल झाल्यामुळं तिथं ह्युमिडिटी जास्त असते. काय जास्त असते, ह्युमिडिटी. आता मग ह्युमिडिटी म्हणजे काय, द ॲक्च्युअल वॉटर कंटेंट इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज ह्युमिडिटी. आता त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जी काही ह्युमिडिटी म्हणजे वॉटर कंटेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, ह्युमिडिटी म्हणतो. मग ती ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे इथं उकाडा जास्त आहे, इथं ह्युमिडिटी कमी असल्यामुळे ऊन जास्त आहे पण उकाडा कमी आहे. कोणाच्या मानाने, मुंबईच्या मानाने. कळतंय. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. पहिलं घेऊया आपण सातारा आणि दुसरं घेऊया महाबळेश्वर. आता हे दोन्ही जर गाव घेतले आपण, साताऱ्यामध्ये ऊन जास्त आहे, महाबळेश्वरला ऊन एकदम कमी आहे, कारण हे काय येतं, हिल स्टेशन येतं. आता हिल स्टेशन असले म्हणजे काय झालं, जमिनीपासून एकदम हाय लेवलला असतो. जमिनीपासून उंची जास्त झाली का येणारा जो हवेचा दाब आहे तो साताऱ्याच्या हवेपेक्षा थोडासा कमी असतो. इथं पाऊस कमी पडतो, इथं पाऊस खूप जास्त पडतो. सगळं कशाचे इफेक्ट्स, आपल्या ॲटमॉस्फेरिक हीटचे इफेक्ट आहेत. ॲटमॉस्फिअरची हीट ज्याप्रमाणे चेंज होत जाणार तसं हे पण काय होत जाणार, व्हॅरी करत असतं. मग ते डिपेंड कशावरती करतं की कुठल्या अमाऊंटमध्ये हीट एनर्जी आपल्याकडे येत असते. ठीक आहे, आता ह्युमिडिटी ही कन्सेप्ट आपण आता डिटेलमध्ये थोडीशी बघूया. ह्युमिडिटीमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय होतं. आता ह्युमिडिटीला मराठीमध्ये काय म्हणायचं आहे, आर्द्रता. ठीक आहे, आता ही जी आपली ह्युमिडिटी आहे, आता ही कशी फॉर्म होते किंवा आर्द्रता कशी तयार होते. आता हा आपला एक वॉटर सरफेस आहे, वॉटर बॉडी आहे. येणारा सनलाईट ह्या सरफेसवरती येतो आणि इथं जे काही वॉटर आहे त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, वॉटर वेपर्समध्ये होतं. ठीक आहे, आता वॉटर वेपर्स तयार झाल्यानंतर ते काय करतात, ह्या पाण्यापेक्षा थोडेसे हलके असतात आणि हवेपेक्षा जड असतात, त्यामुळं हळूहळू वर जातात आणि वर इथं कुठंतरी जाऊन ते काय करतात, क्लाउड फॉर्म करतात. ठीक आहे, आता या क्लाउडमध्ये हे सगळे वॉटर मॉलिक्युल्स आहेत किंवा वॉटरच्या वेपर्स आहेत. त्याच्यामुळं काय होतं की जो आपला ॲटमॉस्फिअर आहे ते ॲटमॉस्फिअर थोडंसं डेन्स होऊन जातं. डेन्स झाल्यामुळं काय होतं, मग इथं असणारी आर्द्रता वाढून जाते किंवा पाण्याचं अमाऊंट तिथं वाढलेलं असतं. आता हे पाण्याचं अमाऊंट वाढलं का तिथं उकाडा जाणवतो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आता क्लाउड फॉर्म झाले, पावसाळा सुरू झाला, थोडीशी थंड हवा सुरू होते. थंड हवा सुरू झाल्यानंतर लगेच त्या ढगांचं रूपांतर कशात होतं, पाण्यामध्ये होत असतं. ठीक आहे, हेच एक्झाम्पल आपण घरामध्ये पण करू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलेली वॉटर बॉटल बाहेर काढा. बाहेर काढल्याबरोबर त्या बॉटलच्या बाहेरच्या साईडने बघा, सगळे काय केले असतात, छोटे छोटे ड्रॉपलेट्स जमा झालेले असतात. हे ड्रॉपलेट्स पण कशाचे आहेत, आपल्या ह्युमिडिटीचे. आता होतं काय नेमकं, फ्रीजमधलं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं कमी असतं, एकदम मायनसमध्येच नसतं. मायनस कुठं असतं, फक्त त्या फ्रीजरमध्ये. बाकी 4 डिग्री 5 डिग्रीच्या आसपास मेंटेन केलेलं असतं किंवा 2-3 डिग्रीच्या आसपास मेंटेन केलेलं असतं. आता त्या टेम्परेचरमधून आपलं रूम टेम्परेचर असणार 20-22 डिग्री सेल्सिअस, डायरेक्ट मायनसमधून आपण प्लसमध्ये आणलं, ते पण जास्त प्लस आहे. ठीक आहे, म्हणजे 2 आणि 22 20 डिग्रीचा फरक पडतोय. 2 डिग्रीमधून काढलं आणि 22 डिग्रीला ठेवलं तर काय होणार, मग आपल्या रूममध्ये जे असणारे हवा आहे किंवा वॉटर वेपर्स आहेत ते थोडेसे हायर असतात किंवा थोडेसे हॉट असतात आणि ती बॉटल जी आहे ती एकदम थोडीशी थंड असते. मग होणार काय की थंड ह्याला गरम हवा लागल्यामुळे लगेच त्याच्या बाहेरच्या बाजूला एक लेअर तयार होतो. कशाचा लेअर असतो, तो ह्युमिडिटीचा लेअर असतो. ठीक आहे, सराउंडिंगला जेवढी काही एअर आहे त्या एअरचं कन्व्हर्जन तो लगेच कशामध्ये करतो, वॉटरच्या वेपर्समध्ये करतो. त्याला काय म्हणतो आपण, ह्युमिडिटी. आता तुम्ही हिवाळ्यामध्ये बघा फॉग तयार होत असतो. फॉग म्हणजे काय, धुकं. आता धुक्याचे 2 प्रकार असतात, एक नॅचरल असतो आणि एक आर्टिफिशियल असतो. ठीक आहे, आता नॅचरल फॉग म्हणजे काय की जो नैसर्गिकरित्या तयार झालेला फॉग आहे तो. आता नैसर्गिक कसं तयार होणार, ज्यावेळेस वातावरणामध्ये खूप थंड हवा येत असेल आणि वातावरणामध्ये येणारी थंड हवा ज्यावेळेस त्या
असणाऱ्या धुक्यामध्ये मिसळते. धुके आणि धुरके असे दोन प्रकार असतात, त्याच्यापासून काय तयार होतं मग आपलं फॉग तयार होत असतो, स्मोक आणि स्मोक. आता त्या दोघांचं कॉम्बिनेशन जर नॅचरली असेल तर फॉग तयार होतो. आणि जर समजा आता दिल्ली साईड जे आहे तिथं पोल्युशन खूप जास्त आहे, मग तिथं जे तयार होणारं धुकं आहे ते कशाचं असणार आहे, आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण जे काही इमिशन करतो गॅसेसचं त्याचं ते पोल्युशन असणार. त्या पोल्युशनचं काय तयार होतं, मग तिथं फॉग तयार होत असतो. आता आपल्याकडे जो फॉग तयार होतो तो एकदम छान असतो किंवा एकदम आल्हाददायक असतो, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या बॉडीला एन्जॉय करू शकता. पण दिल्लीमध्ये जो फॉग होतो त्याच्यामुळे तिथल्या शाळा बंद ठेवाव्या लागतात, कारण काय, प्रदूषणाची लेवल खूप जास्त आहे. मग आपली एक सामाजिक जबाबदारी आहे की जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा आपण यूज करावा, जेणेकरून आपण ते पोल्युशन काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. नॅचरल फॉग खूप चांगलं आहे, पण ते जर आर्टिफिशियल असेल तर आर्टिफिशियल फॉगचे अनेक असे प्रकार आहेत आणि त्याचे परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात. ठीक आहे. मग हिवाळ्यामध्ये अजून एक तुम्हाला प्रकार दिसतो, त्याला काय म्हणतो आपण, ड्यू ड्रॉप्स किंवा काय म्हणतो ड्यू पॉइंट. आता ह्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, दवबिंदू. ठीक आहे. आता हे दवबिंदू काय असतात, ह्याच्यावरती सायंटिफिक रिझन येतो किंवा शॉर्ट नोट येते. राईट अ शॉर्ट नोट ऑन ड्यू ड्रॉप्स. आता ड्यू ड्रॉप्स म्हणजे काय आणि ते हिवाळ्यातच का तयार होतात, त्याचं खूप महत्त्वाचं रिझन आहे. किंवा क्वेश्चन आला समजा, वाय ड्यू ड्रॉप्स आर फॉर्म इन विंटर सीझन ओनली. फक्त विंटरमध्येच का होतात, बाकीच्या सीझनमध्ये का होत नाही, त्याचं कारण काय, हिवाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, हवा एकदम थंड असते. ठीक आहे. आता ही काय आपली पृथ्वी आहे, सीझन कोणता चालू आहे आपला, विंटर सीझन चालू आहे, हिवाळा चालू आहे. इथं असणारी हवा एकदम काय असणार आहे, कोल्ड असणार आहे बाकीच्या सीझनपेक्षा. ठीक आहे. मग ॲटमॉस्फिअरमध्ये काय असतात, छोटे छोटे वॉटर मॉलिक्युल्सचे वेपर्स असतात किंवा वॉटर वेपर्स असतात. आता ह्या वॉटर वेपर्सला ज्यावेळेस कोल्ड एअर जाऊन धडकते किंवा कोल्ड एअरमुळे त्या वॉटर वेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये होतं. आणि हे शक्यतो कधी होतं, नाईट टाईमला. ठीक आहे. पहाटे पहाटे आपल्याला सगळे ड्यू ड्रॉप्स किंवा दवबिंदू दिसतात, रात्रभर ते तयार होतात आणि पहाटे पहाटे ते काय येतात, ज्यावेळेस हवा अजून थंड झालेली असते त्यावेळेस जमिनीवरती येऊन पडतात. त्याला रिझन काय, मग ॲटमॉस्फिअरमध्ये असणारी आपली हीट. ठीक आहे. ही हीट खूप रिस्पॉन्सिबल आहे. आपण जे सर्वायवल आहे आपलं ते सगळं कशावरती डिपेंड आहे, तुमच्या हीटवरती डिपेंड आहे. कारण काय, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. मग आता ड्यू ड्रॉप्सवरती 1 ते 2 प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. राईट अ शॉर्ट नोट ऑन ड्यू ड्रॉप्स. किंवा एक सायंटिफिक रिझन आहे, ड्यू ड्रॉप्स आर फॉर्म ओनली इन विंटर सीझन. ठीक आहे. त्या दोन्ही क्वेश्चनसाठी आन्सर काय लक्षात ठेवणार मग तुम्ही, की ड्यू ड्रॉप्स कशामुळे तयार होतात, जे वॉटर वेपर्स कुठं प्रेझेंट असतात, ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात. ज्यावेळेस त्याला कोल्ड एअर जाऊन स्ट्राईक होते, स्ट्राईक झाल्यानंतर त्या वॉटर ड्रॉपलेट्सचं किंवा वॉटर वेपर्सचं कन्व्हर्जन कशात होतं, ड्रॉपलेट्समध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो मग, ड्यू ड्रॉप्स असं म्हणत असतो. ठीक आहे. आता हे सगळं झालं, एकदम बेसिक लेसन आहे हा. पण ह्याच्यामध्ये 2 पॉईंट असे जे तुम्हाला एक्झामला खूप वेळा विचारलेले असतात. त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे बघा, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. आता ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर स्टडी करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या ॲनोमॅलसचा मिनिंग माहीत पाहिजे. ठीक आहे. आता हा ॲनोमॅलस बिहेवियर आपल्याला काय सांगतो. आता ॲनोमॅलस म्हणजे काय, असंगत, जो बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळा आहे. ठीक आहे. याला मराठीमध्ये म्हणतात पाण्याचे असंगत आचरण. ठीक आहे. आता असंगत म्हणजे काय, तो मिसबिहेव करतो, जशी त्याची प्रॉपर्टी आहे तो तसं कधीच वागत नाही, त्याला म्हणायचं आहे ॲनोमॅलस. ठीक आहे. आणि ॲनोमॅलस बिहेवियरचा मेन फंक्शन काय, की आता आपल्या पृथ्वीवरती जे 7 खंड आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अंटार्क्टिका आहे. हा जो अंटार्क्टिकावरती जी काही लाईफ एक्झिस्ट होते त्याला कोण कारणीभूत आहे, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, की आता ॲट 4 डिग्री सेल्सिअस, किती डिग्री सेल्सिअस, हा नंबर लक्षात ठेवा, ॲट 4 डिग्री सेल्सिअस वॉटर शोज प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. वॉटर काय करतो, 3 प्रॉपर्टी दाखवतो. त्याला तुम्ही 100% लिक्विड म्हणू शकणार नाही, 100% सॉलिड किंवा 100% गॅस म्हणू शकत नाही. मग तो काय करतो, तिघांच्या प्रॉपर्टी दाखवतो. त्याला काय म्हणतो आपण, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. आता 4 डिग्री सेल्सिअसला एक्झॅक्टली काय होतं किंवा ते कशामुळं ॲनोमॅलस बिहेवियर असतं, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल बघूया आपण. तुम्ही डिस्कवरी चॅनल बघता, त्याच्यावरती बघा पोलार रिजनवरचे भरपूर वेळेला व्हिडिओ आलेले असतात. त्याच्यामध्ये सील किंवा पेंग्विनचा व्हिडिओ बघा. आता सील किंवा पेंग्विनचा व्हिडिओ जर बघत असाल तुम्ही, तो सील मासा काय करतो, वरती बर्फाचा लेअर असतो त्याला तोडतो,
तोडल्यानंतर खाली जातो, फिश कॅच करतो आणि परत बाहेर येतो. ठीक आहे. आता वरती जरी बर्फ असला तरी खाली एकदम नॉर्मल वॉटर असतं ज्याच्यामध्ये सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स इझिली सर्व्हाइव्ह करू शकतात. एवढं तिथं काय असतं, टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. म्हणजे काय, वरती जरी -150 पर्यंत असतं त्याचं टेम्परेचर, पण खालच्या पाण्यात टेम्परेचर काय असणार आहे, नॉर्मल असणार आहे, ज्याच्यामध्ये ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स काय करू शकतील, सर्व्हाइव्ह करू शकतील. एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी दिलेलं असतं. त्याला काय म्हणतो आपण, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. याचं पहिलं ॲप्लिकेशन. आता पहिलं ॲप्लिकेशन काय, सर्व्हायव्हल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन पोलार रिजन. ठीक आहे. आता हा सगळा बर्फाचा लेअर आहे आणि या बर्फाच्या लेअर खाली काय, वॉटर आहे. ठीक आहे. इथं टेम्परेचर असणार आहे मायनसमध्ये आणि इथं टेम्परेचर असणार आहे प्लसमध्ये. आता हा मायनसचा टेम्परेचर असून सुद्धा ह्या खाली असणाऱ्या, इथं सपोज एक आपल्याकडे फिश आहे, ह्या फिशच्या लाईफवरती कुठलाही इम्पॅक्ट तो वरचा मायनस टेम्परेचर करू शकत नाही. का करू शकत नाही, ड्यू टू ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे काय, ॲट 4 डिग्री सेल्सियस वॉटर मिसबिहेव्स अँड shows the properties of solid, liquid and gas is called as anomalous behavior of water. ठीक आहे. 4 डिग्री सेल्सियस असं टेम्परेचर आहे ज्याच्यामध्ये काय होतंय की वॉटर सॉलिडच्या पण स्टेट दाखवतो, लिक्विडच्या पण दाखवतो आणि गॅसियसच्या पण दाखवतो. त्याला काय म्हणायचं आपल्याला, anomalous behavior of water. मग वरती जरी बर्फ असला तरी खाली एकदम नॉर्मल टेम्परेचरचं वॉटर आहे, त्यामुळं हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स काय करू शकतात, सर्व्हाइव्ह करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं एक सायंटिफिक रिझन येतो की वॉटर कॅरिंग पाईप्स आर बस्ट इन द विंटर सीझन इन पोलार रिजन्स. आता पोलार रिजनमध्ये जे पाईप असतात पाण्याचे ते ऑटोमॅटिकली बस्ट होतात. का बस्ट होतात, कारण काय बघा, आता ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर एकदम कमी असतं, मायनसमध्ये असतं. ठीक आहे. हा आपला पाण्याचा पाईप आहे. आता हा पाण्याचा पाईप आहे, ह्याच्यामध्ये सगळं वॉटर आहे. आता इथलं टेम्परेचर असतं मायनसमध्ये, हा बनलेला असतो मेटलचा. ठीक आहे. आता मेटलचा बनलेला असल्यामुळे काय होतं, ह्या पाण्याचं लगेच बर्फामध्ये कन्वर्जन होतं, तर फ्रीज होऊन जातं ते वॉटर. वॉटर फ्रीज झाल्यानंतर त्याचं आईसमध्ये कन्वर्जन होतं आणि ज्यावेळेस लिक्विड टू सॉलिड कन्वर्जन होतं त्यावेळेस ह्याची जी व्हॉल्यूम आहे ती थोडीशी वाढते. आता व्हॉल्यूम वाढत असताना हा काय करतो, वॉटर ह्याच्यामध्ये असणाऱ्या दोन्ही सरफेसवरती प्रेशर एक्झर्ट करतो. आता प्रेशर एक्झर्ट केल्यानंतर आता बाउंड्री लाईन ठरलेली आहे, मग हा थोडासा वर येत असताना ह्या पाईपला काय करतो, तो वरती ढकलतो, पुश करतो. वरती पुश करत असताना काय काही वेळेला ते ब्रेक होऊन जातात. कळालं, वॉटर का ब्रेक करतो वॉटर पाईप, कारण सराउंडिंगचं टेम्परेचर मायनसमध्ये असतं आणि मायनसमध्ये असल्यामुळे त्या लिक्विडचं कन्वर्जन सॉलिडमध्ये होतं आणि लिक्विडचं कन्वर्जन ज्यावेळेस सॉलिडमध्ये होत असतं त्यावेळेस इझिली काय होतं, मग त्याचं डेन्सिटी वाढते, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होते आणि डेन्सिटी व्हॉल्यूम इन्क्रीज झाली का तो काय करतो, मग एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करतो आणि त्या एक्स्ट्रा प्रेशरमध्ये काय होऊन जातं, मग तो पाईप बस्ट होऊन जातो. हे एक मेन रिझन आहे की पोलार रिजनमध्ये काय होतात, वॉटर कॅरिंग पाईप जे आहेत ते एकदम बस्ट होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटरचं दुसरं ॲप्लिकेशन काय, सर्व्हायव्हल ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स इन द पोलार रिजन. आता जे काही पोलार रिजन्स आहेत तिथं जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स सर्व्हाइव्ह करतात त्याला पण कोण रिस्पॉन्सिबल आहे, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे. आता हा जो ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर आहे तो स्टडी कसा करायचा, त्याच्यासाठी एक होप नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी स्वतःचं एक ॲपॅरेटस डेव्हलप केलं, त्याला काय म्हणतात, होप्स ॲपॅरेटस. आता ह्या ॲपॅरेटसची डायग्राम येत असते किंवा कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग येतो. ठीक आहे. होप्स ॲपॅरेटसमध्ये बघा एक असा सिलेंड्रिकल पाईप असतो. आता हा सिलेंड्रिकल पाईप आहे आणि इथं एक असा कंटेनर ठेवलेला असतो. आता ह्या कंटेनरमध्ये एक सोल्युशन भरलेलं असतं. कशाचं सोल्युशन आहे ते, सॉल्ट प्लस आईस. ठीक, याच्यामध्ये कोण असतो, सॉल्ट आणि आईस असतो. इथं एक आउटलेट असतो जेणेकरून हा जर आईस मेल्ट झाला तर ते वॉटरच्या फॉर्ममध्ये काय होणार, ड्रेन होणार. ठीक आहे. आता इथं एक थर्मोमीटर बसवलेला असतो आणि ह्या ठिकाणी एक थर्मोमीटर बसवलेला असतो. हा तुमचा T1 आणि हा तुमचा T2. T1 म्हणजे काय, थर्मोमीटर 1 आणि हा थर्मोमीटर 2. मग आपण काय करत असतो की आता पहिल्यांदा वरच्या भागाचं बघूया. ह्याच्यामध्ये काय होतं, जे टेम्परेचर आहे ते रॅपिडली डिक्रीज होतं. कुठून, 0 to 4 डिग्री सेल्सिअस. हे काय होतं, रॅपिडली डिक्रीज होत असतं 0 to 4 आणि ह्याच्यामध्ये काय होतं 4 to 0 अपोजिट असतं त्याच्या. आता ज्यावेळेस 4 to 0 जाणार त्यावेळेस व्हॉल्यूम इन्क्रीज होते आणि 0 to 4 मध्ये ज्यावेळेस जात असतं, इन्क्रीज होत असतं टेम्परेचर, त्यावेळेस काय होत असतं, व्हॉल्यूम
डिक्रीज होत असते. म्हणजे काय, लिक्विडचं जर सॉलिड झालं तर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आणि सॉलिडचं जर लिक्विड होत असेल तर व्हॉल्यूम काय होणार, डिक्रीज होणार. हा एक पहिला पॉईंट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 4 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आलं की तिथून मग स्लोली कमी होतं आणि ह्याच्यामध्ये 0वर आल्यानंतर ते फास्टली वाढत जातं कधीपर्यंत, 4 पर्यंत. ह्याला म्हणायचं आहे होप्स ॲपॅरेटस. 2 ते 3च पॉईंट आहेत आणि त्याची एक डायग्राम आहे. ती डायग्राम आणि 2 ते 3 पॉईंट केल्यानंतर 3 मार्कापर्यंत हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये बघा 4 पॉईंट आहेत. पहिल्यांदा वरचे 2 लक्षात ठेवायचे. टेम्परेचर कुठून कुठंपर्यंत जातं, 0 to 4. त्याचे रेट कसा असतो, एकदम स्लोली असतो आणि 4 to 0 येत असताना तो रेट रॅपिड असतो. इथं काय इन्क्रीज होते, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी डिक्रीज होते आणि इथं काय होणार, तुमची व्हॉल्यूम आणि डेन्सिटी इन्क्रीज होणार. इन्क्रीज का होणार, कारण लिक्विड्स आर कन्वर्टेड इनटू गॅस सॉलिड्स आणि इथं काय होतं, सॉलिड्स आर कन्वर्टेड इनटू लिक्विड्स. लिक्विडमध्ये कन्वर्जन होत असताना व्हॉल्यूम कमी होणार आणि डेन्सिटी पण कमी होणार आणि इथं डेन्सिटी वाढणार आणि व्हॉल्यूम पण वाढणार. ठीक आहे. तर ह्या लेसनमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, लॅटेंट हीट, त्यानंतर स्पेसिफिक लॅटेंट हीट, हीट एक्सचेंज. हीट एक्सचेंजमध्ये आपण बघितलं की ज्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे तो इझिली फ्लो करतो आणि ज्याचा मेल्टिंग पॉईंट थोडासा कमी असतो तो काय करतो, थोडासा स्लोली डिक्रीज करतो. त्याच्यानंतर काय, ड्यू पॉईंट्सवरती सायंटिफिक रिझन येतं. त्यानंतर ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर, हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ह्या लेसनमधला. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं तुम्हाला, होप्स ॲपॅरेटस. आता होप्स ॲपॅरेटसचं कन्स्ट्रक्शन पण येऊ शकतं, वर्किंग पण येऊ शकतं किंवा त्याचं प्रिन्सिपल येऊ शकतं. ठीक आहे. आता होप्स ॲपॅरेटस का यूज करायचं, टू मेजर द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर किंवा टू स्टडी द ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता ह्या 2-3 पॉईंट्सचा जर तुम्ही स्टडी केला तर हा लेसन येतो 6 मार्कांसाठी. ठीक आहे. तर 6 पैकी 6 मार्क तुम्ही बघू ह्याच्यामधले मिळू शकता, कारण काय, पूर्णपणे थेरॉटिकल लेसन आहे आणि थेरॉटिकल लेसन असल्यामुळे जर कन्सेप्च्युअल तुम्ही स्टडी केला तर एकदम आउट ऑफ मार्क तुम्ही ह्या लेसनचे मिळू शकता. थँक्यू. तुमच्या अभ्यासाच्या रिव्हिजनसाठी आम्ही घेऊन येत आहोत रिव्हिजन सेशन्स, जे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. याबद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.